नमस्कार मित्रांनो, कल्पना करा, उद्या सकाळी तुम्ही ऑफिसमध्ये जाता आणि तुमचा बॉस तुम्हाला सांगतो, आता तुझं काम AI करणार. काय वाटेल? धक्का बसेल ना? कारण आजकाल सोशल मीडियावर, न्यूजमध्ये आणि यूट्यूबवर एकच चर्चा आहे. AIमुळे लाखो नोकऱ्या जाणार. पण खरंच AI इतकं धोकादायक आहे का, की लोक फक्त घाबरत आहेत? आज व्हिडिओमध्ये आपण याची खरी गोष्ट जाणून घेणार आहोत. AI इतकं प्रसिद्ध का झालं? 2022मध्ये ChatGPT लॉन्च झाल्यानंतर AIची दुनिया पूर्णपणे बदलली. लोकांनी AIकडून AC लिहून घेतले, कोड लिहून घेतला, फोटोज तयार केले, व्हिडिओ स्क्रिप्ट बनवल्या आणि काही लोकांनी तर AI वापरून पूर्ण बिझनेस सुरू केले. जे काम आधी 2 तास लागायचे तेच काम AI काही मिनिटातच करू लागलं. म्हणून अनेक लोकांच्या मनात भीती निर्माण झाली. पण AIमुळे फक्त नोकऱ्या जाणार आहेत असं नाही. खरं तर नवीन प्रकारच्या नोकऱ्या देखील वेगाने तयार होत आहेत. उदाहरणार्थ AI प्रॉम्प्ट इंजिनियर, AI कंटेंट क्रिएटर, AI व्हिडिओ एडिटर, ऑटोमेशन स्पेशलिस्ट, AI ट्रेनर, डेटा ॲनालिस्ट अशा अनेक भूमिका आज कंपन्या शोधत आहेत. काही वर्षांपूर्वी या नोकऱ्यांची कल्पनाही नव्हती. याचा अर्थ एक गोष्ट स्पष्ट आहे, AI नोकऱ्या संपत नाही, तर नोकऱ्यांचं स्वरूप बदलत आहे. जे लोक नवीन स्किल्स शिकतील ते या बदलाचा फायदा घेतील आणि जे बदल स्वीकारणार नाहीत त्यांच्यासाठी स्पर्धा अधिक कठीण होऊ शकते. कोणत्या नोकऱ्यांना धोका आहे? सर्वात आधी एक गोष्ट स्पष्ट करू. AI प्रत्येक नोकरी संपवणार नाही, पण काही कामांवर नक्कीच परिणाम होऊ शकतो. उदाहरणार्थ बेसिक डेटा एंट्री, सिंपल कस्टमर सपोर्ट, रुटीन ऑफिस वर्क, बेसिक कंटेंट रायटिंग हे काम नियमांवर चालतं आणि AI नियम खूप वेगाने फॉलो करू शकतो. म्हणून अशा क्षेत्रांमध्ये बदल होण्याची शक्यता जास्त आहे. पण एक मोठं सत्य आहे. AI स्वतः विचार करू शकत नाही. AIला भावना नाहीत. AIला अनुभव नाही. AIला योग्य आणि अयोग्य याची मानवी समज नाही. उदाहरणार्थ, एक डॉक्टर फक्त रिपोर्ट बघून निर्णय घेत नाही, तर तो रुग्णाची परिस्थिती समजतो. एक शिक्षक फक्त पुस्तक वाचत नाही, तर तो विद्यार्थ्याला मोटिवेटसुद्धा करतो. एक बिझनेस ओनर फक्त डेटा बघत नाही, तो रिस्क घेतो. हे AI अजूनही पूर्णपणे करू शकत नाही. मग भविष्यात काय होणार? इतिहास बघा. जेव्हा कम्प्युटर आले, लोक म्हणाले नोकऱ्या जातील. जेव्हा इंटरनेट आलं, लोक घाबरले. जेव्हा स्मार्टफोन्स आले, लोकांना वाटलं सगळं बदलून जाईल आणि बदल झालाही. पण नवीन नोकऱ्या देखील निर्माण झाल्या. आज सोशल मीडिया मॅनेजर, ॲप डेव्हलपर, यूट्यूब, डिजिटल मार्केटर यांसारख्या नोकऱ्या आहेत. 20 वर्षांपूर्वी यापैकी अनेक नोकऱ्या अस्तित्वातच नव्हत्या. AIमुळेही असंच होऊ शकतं. काही नोकऱ्या कमी होतील, पण नवीन संधी निर्माण होतील. AIपासून वाचण्याचा एकच मार्ग. AIला घाबरणं थांबवा. AI वापरायला शिका. आज जर तुम्ही ChatGPT, कॅनव्हा, AI जेमिनी, मिडजर्नी सारखी टूल्स शिकायला सुरुवात केली, तर तुम्ही इतरांपेक्षा पुढे जाऊ शकता. भविष्यात AI वापरणारे लोक AI न वापरणाऱ्या लोकांपेक्षा जास्त व्हॅल्युएबल ठरणार आहेत. तर मित्रांनो, AI तुमची नोकरी थेट खाणार नाही, पण AI वापरणारा व्यक्ती तुमची जागा घेऊ शकतो. म्हणून टेक्नॉलॉजीला घाबरू नका, ती समजून घ्या, शिका आणि तिचा फायदा घ्या. कारण भविष्य त्यांचंच असणार आहे जे बदल स्वीकारतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुमच्या मते AI फायदेशीर आहे की धोकादायक. धन्यवाद.